पुण्यावरून उज्जैन आणि उज्जैनवरून पुणे फक्त एका रात्रीत महाकाळचे दर्शन बघणार का? आमचा हा प्रवास सुरू झाला रेड बसच्या ॲपवरून. बुकिंग करतानाच आम्ही बसचे रिव्ह्यूज, फोटोज आणि बस कंपनी संदर्भात सगळं काही चेक केलं होतं. बसमध्ये चढताच लक्षात आलं आहे की गाडी एकदम नीट अँड क्लीन, चार्जिंग पोर्ट, सॉफ्ट कुशन आणि फ्रेश ब्लँकेट सोबत एकदम चकाचक आहे. सगळ्यात भारी म्हणजे मला ही बस मिळाली सगळ्यात बेस्ट फॅसिलिटी सोबत. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मला ॲपमध्येच इन बस टॉयलेटचा ऑप्शन सुद्धा आहे आणि तो फक्त तुम्हाला रेड बसच देऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि बसमध्येच टॉयलेट असल्यामुळे 15 तासाचा प्रवास अगदी आरामात झाला आणि मध्ये छान जेवणासाठी सुद्धा गाडी थांबली होती. सकाळी आम्ही उज्जैनला पोहोचलो. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या या पावन भूमीत पाय ठेवताच पूर्ण वातावरण भक्तिमय वाटू लागलं. चारही बाजूने फक्त जय श्री महाकाल, जय श्री महाकाल असा गजर सुरू होता. हॉटेलमध्ये एकदम पटकन फ्रेश झालो आणि लगेच आम्ही मंदिराकडे निघालो. अगदी काही वेळेतच आमचं महाकालचं दर्शन झालं आणि आम्ही त्याच दिवशी रिटर्नचा प्रवास सुरू केला. ऑफकोर्स श्रावण महिना खूप इम्पॉर्टंट आहे इथे येण्यासाठी, पण तुम्ही ही ट्रिक वापरून भरपूर पैसे वाचवू शकतात आणि पूर्ण वर्षात अनेक ट्रिप करू शकतात. तर ताबडतोब तुमची ट्रिप रेड बसवरून बुक करा. आणि हो, रेड बसवरून बुक करताना पिलग्रीम हा कुपन कोड नक्की यूज करा, कारण त्याने तुमचे भरपूर पैसे वाचणार आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. धन्यवाद.